या दोन भावांनी विजय माल्याचा बंद पडलेला बिझनेस घेऊन करोडो कमवले। माल्याचे बर्जर पेंट्स लॉसेस मध्ये होते कारण तो त्याच्या पेंट्सचा बिझनेस सोडून लिकर आणि एअरलाईन वर फोकस करत होता आणि त्याच वेळी सीन मध्ये एंट्री झाली डिंगरा ब्रदर्सची। त्यांनी 20 वर्ष असं खतरनाक मेहनत करून एका छोट्या पेंट शॉप पासून रशियाचे वन ऑफ द बिगेस्ट एक्सपोर्टर्स झाले, पण ते अजून सॅटिस्फाय नव्हते। त्यांना वाटलं आता खरं खेळ खेळायचं। त्या दोन ब्रदर्सनी एवढा मोठा डिसिजन घेतला की लोक म्हणायला लागले की हे दोन पागल झाले। का म्हणजे त्यांनी त्यांच्यापेक्षा 10 पट मोठी कंपनी विजय माल्यापासून विकत घेतली, पण जेव्हा त्यांनी कंपनी इंटरनली बघितली ते कम्प्लिटली शॉक झाले कारण कंपनी खूप मिसमॅनेज्ड होती आणि प्रोसेसेस आणि सिस्टम्स तर खूपच वीक होते। पण त्यानंतर जे स्टेप घेतलं त्यांनी सगळ्यांची बोलती बंद झाली कारण डिंगरा ब्रदर्सनी टोटल कंपनी बदलून टाकली। मल्टीनॅशनल कंपनीला एकदम इंडियनाइज केलं, एम्प्लॉईजला तर स्टॉक ऑप्शन्स पण दिले आणि मोटिवेशन तर खूपच बिल्ड केलं आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कॅशला कंट्रोल केलं। आणि रिझल्ट, जी कंपनी 100 करोडचा रेव्हेन्यू करत होती तीच कंपनी 10,000 करोडचा रेव्हेन्यू करायला लागली आणि आज बर्जर पेंट्स इंडियातला सेकंड लार्जेस्ट पेंट ब्रँड आहे। पण फर्स्ट पेंट ब्रँड कुठला आहे कमेंट मध्ये सांगा।